म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. आजचा भगत जातीचे मावळे एकत्र करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. आणि कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी राजाच्या समोर उभी केली. राजा ही स्त्री तुमच्यासाठी आहे. आवाज राजा कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. ही स्त्री तुमच्यासाठी राजा दिसायला देखणी आहे. तुमच्यासाठी स्वीकार करा. छत्रपती शिवाजी राजाच्या स्त्रीकडे पाहून आणि त्या मावळ्यांना सांगता नाही माझ्या स्वराज्यात असलेली प्रत्येक स्त्री कोणत्याही समाजाची असू दे कोणत्या राज्याची असू दे आणि माझ्या स्वराज्यात जर राहत असेल तिच्यावर वाकडी जर सुरू कोणी करेल त्याचे इथं डोळे काढल्याशिवाय मी राहणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याचा विचार मायबाप सर्व स्त्रियांना समान न्याय देणारा राजा आणि माझ्या स्वराज्याच्या स्त्रीला कोणी वाकडी नजर न करता तिला माय बहिणीची उपमा द्या. तिला स्वतःची माय बहीण समजा आणि मान सन्मान करून साडी जोडी देऊन तिला माना सन्मानानं परत द्या परत करा. हे छत्रपती शिवाजी राजाच्या डोक्याचा विचार म्हणतात. हे काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपात त्या स्त्रीला छत्रपती शिवाजी राजाच्या समोर उभे केलं तर काय म्हणतात राजा? त्या स्त्रीला आई म्हणाला. त्या स्त्रीला आई म्हणाला राजा तो शिलवान. त्या स्त्रीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नाम शिवाजी राजाच्या काळामध्ये दादा हिंदू मुसलमान भावाभावासारखी राहायची. हिंदू मुसलमान इथं एकाच बापाच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ आपल्या राज्यामध्ये एकमेकाचं एवढं वैर आहे. दोघं भाऊ जर एकमेकाच्या समोर उभे राहिलेलं दादा एवढे रागारागाने एकमेकांना पाहतात एवढे रागारागाने एकमेकांकडे पाहतात त्या दोघांच्या मध्ये जर तिसरं उभं राहिलं तर जळून भस्म होईल. एवढं रागानं पाहतात. आताचे दोन भाऊ एका बापाच्या पोटी जन्माला आलेले ते आपलं राज्य आहे. छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य बघा कसं आहे. हिंदू मुसलमान भावाभावासारखे राहत होते बघा. कारण त्याचं कारण आहे छत्रपती शिवाजी राजा सर्व जातीपातींना समान न्याय देणारा राजा आहे. म्हणतात बांधत होता मंदिर ते बांधत होता मंदिर. बांधत होता मंदिर ते बांधत होता मंदिर. अशा राजा पुतळ्या पाठी अजून झुकत शिर. मी थोडा अर्थ सांगतो.